मोठी बातमी समोर येते। मंत्रालयातील अग्नी सुरक्षा राम भरोसे आहे। मंत्रालयातील अग्निशमन यंत्र एक्सपायर्ड झालेलं आहे। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर असलेले अग्निशमन यंत्र मुदत संपलेले आहेत। अग्निशमन यंत्राची मुदत 9 सप्टेंबर 2024 रोजी संपली आहे। 5 महिन्यांपासून अग्नि सुरक्षा यंत्रणा राम भरोसे आहे। अग्निशमन यंत्रावर लावलेल्या स्टिकरवरून मुदत संपल्याचं स्पष्ट होतंय। आगीच्या घटना फोफावत असताना राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात ढिसाळ नियोजन पाहायला मिळतंय। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, मंत्रालयातील अग्निशमन यंत्र मुदत बाह्य झालंय, काय अधिकची माहिती? निश्चित नीलम, मंत्रालयामधील आगीचं प्रकरण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आणि प्रचंड नुकसान राज्याचं यावेळी झालेलं होतं। महत्वाच्या फाईल्सही या आगीमध्ये जळून खाक झाल्याचं आपण पाहिलं होतं आणि त्यानंतरही मंत्रालयाला कुठेतरी उपरती कळा आलेली नाही असं दिसून येत आहे। कारण ज्या 6व्या मजल्यापासून वेगवेगळ्या मजल्यांवरती मंत्रालयाच्या अग्निशमन जी यंत्र आहेत त्याच्यावरची जर आपण एक्सपायरी डेट पाहिली तर दर 1 वर्षानंतर हे अग्निशमन यंत्र आहेत ते रिफिल करावे लागतात। मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये बहुतांश जे अग्निशमन यंत्र आहेत त्यांची मुदत संपलेली आहे। म्हणजे गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून आपण पाहिलं असेल तर मंत्रालयातील जी अग्निशमन यंत्रणा आहे ती राम भरोसे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। परिणामी आपल्या लोकशाहीने या बातमीला वाचा फोडल्यानंतर तरी मंत्रालय सुरक्षेला या संदर्भात जाग येते का हे पाहणं महत्वाचं असेल। कारण हजारो कर्मचारी मंत्रालयामध्ये राज्य शासनाच्या सेवेत काम करत असतात आणि तितकीच त्याहून अधिक लोक हे अभ्यागत म्हणून वेगवेगळ्या कामांसाठी मंत्रालयात पोहोचत असतात। मात्र अशा प्रकारे जर त्यांच्या अग्नि सुरक्षेकडेच कानाडोळा केला जात असेल तर निश्चित ही गंभीर बाब म्हणता येईल। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अग्निशमन यंत्राची मुदत 9 सप्टेंबर 2024 लाच संपलेली आहे। अग्नि सुरक्षा मंत्रालयातील राम भरोसे आहे। आपण ही लोकशाही मराठीवरील ताजी दृश्य पाहतोय। अग्निशमन यंत्रणेवरील याच्यावरील ही मुदतीची तारीख आपण पाहतोय जी 9 सप्टेंबर 2024 पर्यंतची आहे। मंत्रालयामध्ये अनेक वेळा आगीच्या घटना घडलेल्या आहेत। काही कागदपत्र सुद्धा जळाली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।